सगळं जिल्हा परिषदेमध्ये बदलत म्हणून एक गाव आहे. त्या गावातली जिल्हा परिषद शाळेत सिलिंग पडलं ह्या याच्यावरती तुम्ही काल स्टेटमेंट दिलाच आहे की साडी घालून पोरं झोका फिरवते. ते खोटं स्टेटमेंट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं त्याच्यावर मी पूर्णपणे प्रूफ सहित सांगतो. स्टेटमेंट आमच्याकडे पण आहे, ऑलरेडी प्रेसला दिलेलं आहे. मग ठीक आहे, तुम्ही त्या स्टेटला मला पाठवा. बरोबर, मग आपण नवीन ऑलरेडी रिपेअरिंगची गरज आहे म्हणून 18 मे 2026 ला पत्र दिलं की त्या शाळेला रिपेअरिंगची गरज आहे म्हणून. 3 महिने झाले साहेब, त्याला अजूनही त्याच्यावरती काम केलं गेलं नाही. अशा बहुतेक शाळा आहेत माझ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं रिपेअरिंगचं अतिशय अत्यावश्यक गरजेचं आहे, पण त्या गोष्टीला आता पण नजरअंदाज केलाय. आणि आज जे सगळं गोंधळ व्हायला लागलो आणि जो आता पुढेही होणार आहे त्याचा कारणीभूत कोण असणार आहे साहेब? प्रशासन का तुम्ही? जर अधिकारी म्हणते निधी नाही म्हणते, आजच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात तुम्ही 1,82,00,000 निधी आहे म्हणता. मागील वर्षीची शिल्लक निधी 13,000 रुपये शिल्लक निधी आहे म्हणून त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. मग हे 90 दिवस काय निधी नेमून उत्तर देत होते मला? आज एक घटना घडली साहेब, उद्या दुसरी घटना झाली तर जिम्मेदार कोण राहणार आहे? संबंधित ठेकेदारावर. संबंधित ज्या अगोदर ठेकेदारांनी काम केलं त्यांच्यावरची ऍक्शन न घेता आपण तिथल्या शिक्षकावरती ऍक्शन घेतलं तर असं मला करण्यात आलं. पण आमचं म्हणणं आहे की ज्या ठेकेदाराने अगोदर काम केलं तर 6 महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ताबडतोब करा, त्याच्यावरती 307 दाखल करायला पाहिजे आणि मग गट शिक्षण अधिकारीवरती. मराठी शाळेचा सेम परिस्थिती तशीच आहे. त्यांनी तो मुद्दा उपस्थितीला आजपर्यंत असतंय. आम्ही त्याला जबाबदार, जर मुलांना काही इजा झाली, काय दुखापत झाली त्याला जबाबदार कोण असणार? प्रशासन, तुम्ही त्यांनी म्हणायसारखं तुम्ही की आम्ही की तिथले शिक्षक लोक, ते शिक्षक लोक पाठलाग करून त्यांचा पुरावा करून लेटर पॅटर्न प्रत्येक वेळेस येते की आम्ही येतो. मग त्या तालुक्यात शिक्षणाधिकाऱ्यांचं काम नाही लागतं जाऊन त्यांनी बघणं. आम्ही फोनवर त्यांचा फॉलोअप घेतो, येतो जातो, हाच फक्त त्यांचा आन्सर असतं. कुठल्या गोष्टीचं फॉलोअपला उत्तर नाहीये, काही नाहीये, ऍक्शन नसते. ते म्हणतात की योग्य त्याला जबाबदार करू. अध्यक्ष महोदय, माझी चूक नाही. आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत ठिकाणी, तुम्ही तिथे जावा. इथले काय परिस्थिती, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी ती परिस्थिती पाहा. पूर्ण काय रिपोर्ट आहे, शाळेने पूर्ण रिपोर्ट द्यायचे. अध्यक्ष महोदय,